महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आणि या चौथ्या टप्प्यातील बीड लोकसभा मतदारसंघाचा सगळीकडे विचार झाला, म्हणजे सगळीकडे चर्चा सुरू झाली। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं 2024ला कोण बाजी मारणार? पंकजा मुंडे बाजी मारणार का बजरंग सोनवणे या ठिकाणावर निवडून येणार, अशी चर्चा 2024च्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे। पण जर आपण पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कोणता खासदार निवडून आला होता आणि तो किती वेळा निवडून आला होता, यासह आत्तापर्यंत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये किती खासदार निवडून आले आहेत, त्यांची नावं तुम्हाला माहीत आहेत का? जर माहीत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती होईल की बीडमध्ये पहिलं लोकसभेचं मतदान कधी झालं होतं आणि आत्तापर्यंत किती खासदार या लोकसभा मतदारसंघामधून निवडून आलेला आहे। 1952ला पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये रामचंद्र गोविंद परांजपे हे पीडीएफ पक्षाकडून 1952ला बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले। त्यानंतर 1957ला दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक झाली आणि यावेळी रखमाजी पाटील हे काँग्रेसकडून बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले। त्यानंतर 1962ला तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक झाली आणि यावेळी द्वारकादास मंत्री हे काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून आले। त्यानंतर 1967ला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाली आणि यावेळी नाना रामचंद्र पाटील हे माकप पक्षाकडून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले। त्यानंतर 1971ला निवडणूक झाली आणि यावेळी सयाजीराव पंडित हे काँग्रेसकडून खासदार झाले, दिल्लीला गेले। त्यानंतर 1977ला बीड लोकसभा मतदारसंघातून गंगाधर अप्पा बुरांडे हे सीपीएम पक्षाकडून निवडून आले आणि खासदार झाले। त्यानंतर 1980ला लोकसभा निवडणूक लागली आणि यावेळी मात्र केशराबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडून आल्या। 1984ला निवडणूक झाली लोकसभेची आणि यावेळी पुन्हा एकदा केशरबाई क्षीरसागर यांनीच या ठिकाणी बाजी मारली आणि त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या। त्यानंतर 1989ला बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली आणि यावेळी मात्र बबनराव ढाकणे हे जनता दलाकडून या ठिकाणाहून निवडून आले, खासदार झाले। त्यानंतर 1991ला निवडणुका लागल्या लोकसभेच्या आणि यावेळी पुन्हा केशरबाई या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्या मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणावर निवडून आल्या। त्यानंतर पुन्हा एकदा 1996मध्ये निवडणुका झाल्या आणि केशरबाई क्षीरसागर यांना टक्कर देण्यासाठी रजनी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि रजनी पाटील या भाजपकडून 1996ला निवडून आल्या, लोकसभेमध्ये गेल्या। 1998ला पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि यावेळी मात्र जयसिंगराव गायकवाड हे बीजेपीच्या तिकिटावर निवडून आले, लोकसभेवर गेले, बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले। त्यानंतर पुन्हा एकदा 1999ला निवडणुका झाल्या, पुन्हा जयसिंगराव गायकवाड यांनी बाजी मारली, निवडून गेले। त्यानंतर 2004ला पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि यावेळी जयसिंगराव गायकवाड हे निवडून आले, पण मात्र त्यांनी पक्ष बदललेला होता, ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते आणि ते या ठिकाणाहून पुन्हा एकदा खासदार झालेले होते। मग 2009ला या ठिकाणी पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि यावेळी मात्र गोपीनाथरावजी मुंडे हे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते आणि ते 2009मध्ये बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले, खासदार झाले आणि दिल्लीला गेले। पुन्हा एकदा 2014ला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या आणि 2014मध्ये गोपीनाथरावजी मुंडे हे पुन्हा एकदा निवडून आले, खासदार झाले, दिल्लीमध्ये गेले आणि केंद्रीय मंत्रिपद सुद्धा त्यांना मिळालं। पण मात्र गोपीनाथरावजी मुंडे यांचं अपघाती निधन झालं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लोकसभेच्या पोटनिवडणुका लागल्या आणि त्यामध्ये 2014ला प्रीतम मुंडे या भाजपकडून निवडून आल्या, खासदार झाल्या। 2014 नंतर 2019ला पुन्हा एकदा बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या आणि 2019च्या निवडणुकामध्ये बजरंग सोनवणे आणि प्रीतम मुंडे यांचा सामना सरळ सरळ रंगला होता। कोण निवडून येईल, काय निवडून येईल असे प्रश्न अनेकांना पडलेले असताना प्रीतम मुंडे यांचा विजय त्या ठिकाणी झाला आणि बीड लोकसभा मतदारसंघामधून प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा खासदार झाले। आता राज्यामध्ये देशामध्ये 2024ची लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि यावेळी सुद्धा
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मतदारांचं मत हे मतपत्रिकेमध्ये गुप्त झालेलं आहे, मतपत्रिकेमध्ये गेलेलं आहे. पण मात्र आता 2024ला नेमका निकाल काय लागतो आणि बीड लोकसभा मतदारसंघामधून खासदार कोण होतो याची चर्चा सर्वत्र सुरू झालेली आहे. पण मात्र बीड लोकसभा मतदारसंघामधून आत्तापर्यंत जे काही खासदार निवडून आलेत त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती आहे का? आणि 2024ला नेमकं या मतदारसंघामधून कोण निवडून येईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी सविस्तरपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.